First, okay, we move towards the actual detail of prophase first, because in the meiosis first, prophase first, then metaphase first, then anaphase first, then telophase first, and last one is the cytokinesis first are included. Okay, so let's start with the prophase first from the meiosis first. In prophase first, this phase has a longer duration as mentioned earlier. Significant features which are peculiar to meiosis occurs in this phase. ओके, म्हणजे काय तर या प्रोफेज फर्स्टमध्ये ही मोठी फेज आहे आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे इव्हेंट्स याच्यामध्ये दिसत असतात. दिस फेज कॅन बी सब डिवायडेड इंटू 5 सब स्टेजेस. आणि ही जी प्रोफेज फर्स्ट आहे मेओसिस फर्स्टमधली प्रोफेज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये आणखीन सब स्टेजेस दिलेले आहेत. त्याच्यामधील पहिली आहे, तुम्ही जर इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, दिस फेज कॅन बी डिवायडेड इंटू 5 सब स्टेजेस. 5 सब स्टेजेसमध्ये त्याच्यामध्ये काय पहिले लिप्टोटीन आहे, झायगोटीन आहे, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. म्हणजे काय लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस ह्या 5ही सब स्टेजेस प्रोफेज फर्स्टमध्ये येत असतात. त्याच्यामधील आपण सुरुवात करूया लिप्टोटीननं. लिप्टोटीन द व्हॉल्यूम बघा, द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. आता आपण सेलच्या डिव्हिजन संदर्भात विचार करतो आहे आणि मेओसिस ही जी प्रक्रिया आहे ही साधारणतः रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होते आणि शक्यतो गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनमध्ये होत असते. तर लिप्टोटीन ही मेओसिस फर्स्टमधल्या प्रोफेज फर्स्टमधल्या पहिली सबस्टेज असं म्हटलं जातं. लिप्टोटीनमध्ये काय होतं तर सेल जो आहे त्या सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याची साईज, त्याचा व्हॉल्यूम काय होतो इन्क्रीज होतो, वाढतो. द क्रोमोसोम्स बिकम डिस्टिंक्ट. क्रोमोसोम्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात लॉंग थ्रेड लाईक अँड क्वाइल्ड. आणि ते क्रोमोसोम्स कसे असतात, लॉंग असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि कॉइल्ड असतात. दे लॅक अ स्पेसिफिक ओरिएंटेशन द बकेट स्टेज. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक डिरेक्शन किंवा ओरिएंटेशन तुम्हाला दिसत नाही म्हणून त्याला जनरली आपण बकेट स्टेज असं म्हणतो. इनसाइड द न्यूक्लियस दिस इज कॅरेक्टराइज्ड विथ द एंड्स ऑफ क्रोमोसोम कन्वर्जड टुवर्ड्स दॅट साइड ऑफ द न्यूक्लियस वेअर द सेंट्रोसोम्स लाईज. ओके, द सेंट्रिओल डिवाइड्स इंटू 2 अँड मायग्रेट टू ऑपोजिट पोल्स. म्हणजे काय तर या प्रोफेज फर्स्टमधल्या लिप्टोटीन फेजमध्ये न्यूक्लियसचं व्हॉल्यूम वाढतं. क्रोमॅटिड जे आहेत ते थ्रेड्स आहेत, क्रोमोसोमचे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत ते कसे असतात, क्वाइल्ड असतात, डिस्टिंक्ट असतात. आणि त्याच्यामध्ये जे सेंट्रिओल आहे ते सेंट्रिओल 2 सेंट्रिओल याच्यामध्ये तयार होतात आणि अपोजिट पोलला मूव्ह होतात. ह्या सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, हे सगळे बिहेवियर तुम्हाला प्रोफेज फर्स्टमधल्या लिप्टोटीन फेजमध्ये दिसत असतात. त्याच्यानंतर झायगोटीन फेज असते. द झायगोटीन फेज और झायगोटीन सबस्टेज विच इज द सेकंड सबस्टेज ऑफ प्रोफेज फर्स्ट आफ्टर द लिप्टोटीन अँड दिस इज द झायगोटीन. आता ही झायगोटीन जी आहे झायगोटीन इंटिमेट्स पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहे ना. आता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय, इथं मी छोटीशी डायग्राम काढतो तुमच्या लक्षात येईल. जनरली हा जो क्रोमोसोम आहे हा अशा पद्धतीचा तुम्हाला क्रोमोसोम दिसतो आहे आणि हे जे 2 आहेत हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे. हे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स असतात आणि हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे 2 असतात. बघा, इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड, ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये पेअरिंग होतं. होमोलोगस क्रोमोसोम टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स. म्हणजे काय, हा एक क्रोमोसोम आहे, हा एक क्रोमोसोम आहे. ओके, आणि ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये क्रॉसिंग होतं आणि होमोलोगस क्रोमोसोम्समधल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्याला आपण सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स असं म्हणतो. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं हे सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स. इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोसोम्स टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स आणि याला आपण सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स असं म्हणतो. ओके, तर तुमच्या लक्षात येईल बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुझी डायग्राम थोडीशी आपण पुसण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये दिसते
ओके. आता याच्यामध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितले की हा एक क्रोमोसोम आहे, हा एक क्रोमोसोम आहे, याच्यामध्ये पेरिंग झालेलं आहे आणि हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांशी वेल, आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स असं कन्सिडर करतो. ओके. The intimate pairing of non-sister chromatids of homologous chromosomes takes place by the formation of synaptial complex. This pairing is called as the synapsis. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सिनेप्सिस. आता प्रश्न असा आहे की सिनेप्सिस कधी फॉर्म होतं, कोणत्या स्टेजमध्ये फॉर्म होतं, तर याचं उत्तर काय आहे, इन प्रोफेज फर्स्ट झायगोटिनमध्ये होतं. ईच पेअर कन्सिस्ट ऑफ मॅटर्नल क्रोमोसोम अँड पॅटर्नल क्रोमोसोम, आणि दोन जे आहेत त्याच्यामधले क्रोमोसोमचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येतं. क्रोमोसोमल पेअर्स आर कॉल्ड बायवॅलंट्स ऑर टेट्रॅड. म्हणजे काय, तर हे जे काय पॅटर्नल आणि मॅटर्नल हे जे काय क्रोमोसोमचं जे पेअरिंग झालेलं आहे त्याचं जे कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे त्या कॉम्प्लेक्सला आपण जनरली इथं काय म्हणतो आहे, बायवॅलंट्स असं म्हटलेलं तुम्हाला दिसून येतं का, इथं बायवॅलंट किंवा टेट्रॅड असं आपण त्याला म्हणतो. ओके. आफ्टर द झायगोटिन प्रोसेस इज कम्प्लिटेड, द प्रोफेस फर्स्ट विच इज एंटर इन द पॅचिटिनमध्ये जातं. ईच इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम बिगिन टू स्प्लिट इंडिव्हिज्युअली लॉन्जिट्युडनली इन टू द टू सिमिलर क्रोमॅटिड, आणि सेंट्रिओल दोन पोलला ऑलरेडी काही झालेले डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, आणि याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल क्रोमोसोम जो आहे तो बिगिन टू स्प्लिट, आणि प्रत्येक क्रोमोसोम हा स्प्लिट होतो लॉन्जिट्युडनली इंटू टू सिमिलर क्रोमॅटिड्स. ॲट दिस स्टेज टेट्रॅड्स बिकम मोर क्लिअर इन अपॅरन्स, आणि या स्टेजला हे जे टेट्रॅड आहे, जे 4 आर्म्स तुम्हाला दिसत आहेत ते सेपरेट झालेलं तुम्हाला क्लिअरली अपॅरन्स दिसतं बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ 4 विजिबल क्रोमॅटिड, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 विजिबल क्रोमॅटिड्स दिसतात. द होमोलोगस क्रोमोसोम्स ऑफ ईच पेअर बिगिन टू सेपरेट फ्रॉम ईच अदर, आणि पॅचिटिनमध्ये जे क्रोमोसोम्स आहेत ते एकमेकांपासून वेगळे झालेले तुम्हाला दिसून येतात. हावेअर दे डू नॉट कम्प्लिटली सेपरेट बट रिमेन अटॅच्ड टुगेदर ॲट द वन ऑर मोर पॉईंट्स, आणि वेगवेगळ्या पॉईंट्सना ते अटॅच्ड असतात. ओके. सो दिस इज first 3 subphases of the prophase first. After that pachytene, this is the diplotin, this is the fourth subphase of the prophase first. आता डिप्लोटिनमध्ये काय होतं, थ्रू चॅझमॅटा म्हणजे काय, तर जे क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे ज्याच्यामध्ये एक्स शेप्ड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत त्याच्यामध्ये जे झालेलं आहे तुम्हाला साधारणतः जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला बघा अशा पद्धतीचे द चॅझमॅटा म्हणजे काय, तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड मगाशी तुम्हाला मी सांगितलं हे क्रोमोसोम आहे, हा एक क्रोमोसोम आहे. ओके. हे क्रोमॅटिड्स आहेत, आणि इथं जे एक्स शेप्ड स्ट्रक्चर तयार झाले इथं नॉन सिस्टर क्रोमॅटिडच्या सिनॅप्टियल कॉम्प्लेक्समुळं, तर त्याला चॅझमॅटा म्हणतो आपण. काय म्हणतो, चॅझमॅटा म्हणतो. द चॅझमॅटा आर फॉर्म्ड इन पॅचिटिनमध्ये चॅझमॅटा तयार झालेला आहे सिनॉप्टियल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून. दे बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटिन, आणि ह्या डिप्लोटिनमध्ये हे तुम्हाला चॅझमॅटा क्लिअरली कसं आहे, विजिबल आहे, क्लिअरली तुम्हाला दिसून येतो चॅझमॅटा. ओके. क्लिअरली विजिबल इन डिप्लोटिन ड्यू टू द बिगिनिंग ऑफ रिपल्शन ऑफ बिटवीन सिनॅप्स्ड होमोलोगस क्रोमोसोम. दिस इज कॉल्ड एज द डी सिनॅप्स, आणि ते एकमेकांपासून वेगळे होतात म्हणून त्याला डी सिनॅप्स असं म्हणतात. डी सिनॅप्सिस ही प्रक्रिया आहे. इट इन्व्हॉल्व्स डिसअपॅरन्स ऑफ सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यामुळे ते सिनॉप्टियल कॉम्प्लेक्स कसं दिसतं, डिसअपॅर दिसतं, आणि जे क्रोमॅटिड्स आहेत त्याच्यामध्ये कंबाईंड स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. ओके. आफ्टर द डिप्लोटिन लास्ट सबस्टेज फ्रॉम द प्रोफेज फर्स्ट, दिस इज द डायकायनेसिस. In this phase the chasmata being to move along the length of chromosome from the centromere towards the ends of chromosome. म्हणजे सेंट्रोमियरकडून सेंट्रिओलकडं हे जे क्रोमोसोम नंबर आहेत ते पास झालेले तुम्हाला दिसून येतात. द डिस्प्लेसमेंट ऑफ चॅझमॅटा इज टर्म्ड ॲज द टर्मिनलायझेशन, आणि हे जे काही चॅझमॅटा आहे सिनॉप्टियल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून तयार झालेला जो एक्स शेप्ड स्ट्रक्चर आहे ते डिस्प्लेस होतं, वेगवेगळ्या ठिकाणी जातं, म्हणजेच 2 अपोजिट पोल्सना ते मूव्ह होतं, त्याला आपण डिस्प्लेसमेंट ऑफ चॅझमॅटा असं म्हणतो, आणि त्यालाच आपण टर्मिनलायझेशन ही प्रक्रिया म्हणतो. द टर्मिनल चॅझमॅटा एक्झिस्ट टिल द मेटाफेज, आणि मेटाफेज जोपर्यंत आहे तोपर्यंत हे टर्मिनल चॅझमॅटा तिथं प्रेझेंट असतो. द न्यूक्लिओलस डिसअपेअर्स अँड द न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑल्सो बिगिन टू डिसअपेअर, आणि ज्या पद्धतीनं मायटोसिसमध्ये प्रोफेज फर्स्टमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपेअर होतं त्याच पद्धतीनं या मिओसिस फर्स्टल्या मधल्या
प्रोफेज फर्स्टमध्ये सुद्धा तुमचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे दोन्हीही डिसअपेअर झालेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे काय, तर याच्यामध्ये विचार केला तर तुमच्या लक्षात येईल मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय याच्यामध्ये, डिसअपेअरन्स ऑफ न्यूक्लिओलस अँड डिसअपेअरन्स ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि त्याच्यानंतर स्पिंडल फायबर्स सायटोप्लाझममध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होते. द स्पिंडल फायबर स्टार्ट्स टू अपेअर इन द सायटोप्लाझम. आणि मग त्याच्यानंतर प्रोफेज नंतर जी प्रक्रिया आहे ती आहे मेटाफेज. फर्स्ट मेटाफेज होते. आता बघा, लुक ॲट हिअर, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला साधारणतः इथं एक सेलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, जिथं प्रोफेज फर्स्ट जे आहे मिओसिस फर्स्टमधली प्रोफेज फर्स्ट की ज्याच्यामध्ये 5 फेजेस आपण बघितल्या डायकायनेसिसपर्यंतच्या, तर त्या सगळ्या इथं झालेल्या आहेत. आणि मेटाफेज फर्स्टमध्ये एंटर केलेले आहेत. 2 पोल्सना तुम्हाला हे 2 पोल्स दिसत आहेत, टेट्रॅड्स दिसत आहेत. सिनॉप्टियल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून चायझमाटा जो तयार झालेला होता तो सेपरेट झाल्यानंतर जे कंबाइंड क्रोमॅटिडसुद्धा ह्या क्रोमोसोममध्ये दिसत आहे. आणि हे आता मेटाफेजमध्येच म्हणजेच ॲट द इक्वेटर ऑफ सेलच्या सेंटरला ते अरेंज झालेले तुम्हाला दिसून येतात. आणि हे जे स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसत आहेत, हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत हे अशा पद्धतीचे, याला आपण काय म्हणतोय, स्पिंडल फायबर. जे मगाशी मी तुम्हाला सांगितले सायटोप्लाझममध्ये स्पिंडल फायबर तयार झालेले आहेत. आणि हे जे क्रोमोसोम्स आहेत हे क्रोमोसोम्स इक्वेटरला अरेंज झालेले तुम्हाला दिसून येतात. ओके, सो लेट्स आपण बघूया मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं. द स्पिंडल फायबर्स बिकम वेल डेव्हलप्ड. आणि जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जे स्पिंडल फायबर्स आहेत ते वेल डेव्हलप्ड तुम्हाला झाले दिसतात. द टेट्रॅड्स मूव्ह टुवर्ड्स द इक्वेटर अँड दे ओरिएंट देमसेल्स ऑन इक्वेटर इन सच वे दॅट द सेंट्रोमियर्स ऑफ होमोलोगस टेट्रॅड लाईट टुवर्ड्स द पोल्स अँड आर्म्स टुवर्ड्स द इक्वेटर. म्हणजे काय, तर याच्यामध्ये या एम फेजमध्ये हे क्रोमोसोम्स होमोलोगस क्रोमोसोम्स इक्वेटरला अरेंज झालेले आहेत. आणि आता हे जे तुम्हाला क्रोमोसोम्स दिसत आहेत हे अशी त्याची डिरेक्शन होणार आहे की सेंट्रोमियर तुम्हाला या पोलच्या डिरेक्शनला दिसणार आहे आणि त्याचे जे आर्म्स आहेत हे आर्म्स तुम्हाला त्याच्या अपोजिट डिरेक्शनला म्हणजे इक्वेटरच्या डिरेक्शनला दिसणार आहे. त्याच पद्धतीनं हे क्रोमोसोमचं जर ओरिएंटेशन बघितलं तर अशा पद्धतीने इथं सेंट्रोमियर असणार आहे क्रोमॅटिड 2 आणि याची डिरेक्शन या साईडला होणार आहे, याची डिरेक्शन या साईडला होणार आहे आणि ते अपोजिट पोल्सना ते मूव्ह होणार. बघा इथं काय दिलेलं आहे, तर ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्स, आणि रिपल्सिव्ह फोर्स जसं वाढेल बिटवीन होमोलोगस क्रोमोसोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम. आणि ते झाल्यानंतर रिपल्सिव्ह फोर्स वाढल्यानंतर काय होणार आहेत, तर याच्यामध्ये बघा हे जे होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत ते एकमेकांपासून तुम्हाला काय झालेले दिसणार आहेत, सेपरेट झालेले दिसणार आहेत. म्हणजे हा एक हाफ पार्ट इकडे गेलेला आहे, हाफ पार्ट इकडे गेलेला आहे, हा इकडे येणार आहे, हा इकडे येणार आहे. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. मेटाफेजमध्ये इक्वेटरला क्रोमोसोम्स येतात आणि नॉन होमोलोगस क्रोमोसोम जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात ॲट द अपोजिट पोल्स. ओके, रिकॉम्बाइंड क्रोमोसोम्ससुद्धा इथं तुम्हाला दिसत आहेत. आता मेटाफेज कंप्लीट झाल्यानंतर ॲनाफेज येते. प्रोफेज फर्स्ट आपण बघितलेलं आहे, त्याच्यानंतर मेटाफेज फर्स्ट आपण कंप्लीट केलेलं आहे आणि या मेटाफेज फर्स्ट नंतर ॲनाफेज फर्स्ट आपण बघणार आहोत. इन दिस फेज होमोलोगस क्रोमोसोम्स आर पुल्ड अवे. म्हणजे या ॲनाफेज फर्स्टमध्ये काय होतं बघा, इन दिस फेज होमोलोगस क्रोमोसोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर अँड कॅरीड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स बाय द स्पिंडल फायबर. म्हणजे काय, तर मेटाफेजमध्ये जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये हे टोटली इथं तुम्हाला एक क्रोमोसोम्स इथं आलेले दिसून येतात. म्हणजे या पोलला इथं काय झालेलं पोहोचलेले आहेत. कुठं, ॲनाफेज फर्स्टमध्ये. इन दिस फेज होमोलोगस क्रोमोसोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर अँड कॅरीड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स बाय द स्पिंडल ॲपॅरेटस. आणि हे स्पिंडल ॲपॅरेटसमध्ये दिस इज डिसजंक्शन आणि यालाच आपण डिसजंक्शन असं म्हणतो. ओके, तर बघा द टू सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोसोम डू नॉट सेपरेट इन मिओसिस. सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत ह्या फेजमध्ये. आणि त्याच्यानंतर एक टिलोफेज आहे. टिलोफेजमध्ये काय होतं, तर हे जे क्रोमॅटिड्स मटेरियल आहे बघा इथं दिलेलं नाही आहे परंतु मी तुम्हाला सांगू शकतो. तर इथं हे जे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आहे, इथं एक सेट क्रोमोसोमचा तयार होतो, इथे एक क्रोमोसोमचा सेट तयार होतो. आणि त्याच्यानंतर टिलोफेजमध्ये काय होतं, तर याच्यामध्ये टिलोफेजमध्ये हे दोन्ही जे क्रोमोसोम्स आहेत ते सेपरेट होतात. याच्यामध्ये न्यूक्लिओलस जे आहे ते इथं रिअपेअर होतो, इथं न्यूक्लिओलस रिअपेअर होतो आणि या क्रोमोसोम मटेरियलला
न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होतं आणि इथं टेलोफेज संपते. टेलोफेज संपल्यानंतर टेलोफेज फर्स्ट संपल्यानंतर काय होतं तर इथं बघितलं तर तुमच्या हे प्रोफेज फर्स्टची डायग्राम आहे. टेलोफेज फर्स्ट संपल्यानंतर इथं तुम्हाला जसं मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने इथं 2 न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचं डिवायडेशन तुम्हाला दिसत आहे. आता ही आहे सायटोकायनेसिस फर्स्ट, म्हणजे मिओसिस फर्स्टमधली लास्ट स्टेज, तिला आपण सायटोकायनेसिस. न्यूक्लिअर डिव्हिजन इथं झालेलं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपेअर झालेलं आहे, न्यूक्लिओलस आलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हींच्या ठिकाणी हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स इथं तयार झाले, कारण मिओसिस हेट्रोटायपिक आहे म्हणून हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स इथं दोन्हीकडे डिवाइड झालेले आहेत. त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन कवर झालेला आहे, न्यूक्लिओलस आलेला आहे. आता फक्त आवश्यकता आहे ते सायटोप्लाझमच्या डिवायडेशनची, ज्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. आफ्टर द कॅरिओकायनेसिस सायटोकायनेसिस ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. इथं 2 हॅप्लॉइड सेल्स इथं तयार झाल्या. इन मेनी केसेस दिस डॉटर सेल्स पास थ्रू द शॉर्ट रेस्टिंग फेज और interkinesis. In some cases the change of the telophase may not occur. The anaphase directly leads to the prophase ऑफ मिओसिस सेकंड. म्हणजे हे असे काही चेंजेस होत असतात आणि मग हे या जे सायटोकायनेसिस झाल्यानंतर ह्या सेल्स एकमेकांपासून काय होतात, सेपरेट होतात आणि हे जे हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम या एका डॉटर सेलमध्ये येतात आणि हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम या डॉटर सेलमध्ये येतात आणि ह्या सेल्स इंडिव्हिज्युअली काय केले जातात, कन्सिडर केले जातात. म्हणजेच काय तर मिओसिसमध्ये पेरेंट्समध्ये असणं, डिप्लॉइड सेलमधल्या पेरेंट सेलमध्ये असणारे जे क्रोमोसोम्स आहेत हे मिओसिस फर्स्टमध्ये त्याचा जे आहेत ते हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्सचे 2 डॉटर सेल्स तयार झालेले दिसून येतात अप टू द सायटोकायनेसिस फर्स्ट. आता ही झाली मिओसिस फर्स्ट प्रोसेस की ज्याच्यामध्ये आपण प्रोफेज फर्स्ट बघितली, मेटाफेज फर्स्ट बघितली, ॲनाफेज फर्स्ट बघितली, टेलोफेज फर्स्ट बघितली, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस फर्स्टसुद्धा बघितली. आता हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये मिओसिस सेकंड इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. थांबूया आपण इथं. थँक्यू व्हेरी मच.